पहिल्याच बॉल वरती आपले इरादे स्पष्ट केलेत. मिड ऑनच्या दिशेला हा येतोय षटकार. करत असताना आजचाही दिवस तो तसाच गाजवतोय. पुढचा चेंडू याही वेळेला लॉंग स्टॉप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तद्वर मात्र एकच धाव आली. हा संयमाचा खेळ मैदानामध्ये दाखवला गेला. भूषण पाठच्या बॉल वरती 6 धावा आल्या. तदनंतर आपण असंच म्हणूया की थोडस थांबूया, आपल्याकडे तितकासा वेळ अजून आहे जरूर. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावरती धावा 7. या वेळेस सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फलंदाज या ठिकाणी अपघाती स्थळी बॅक टू द डगआउट. गावी लाग अगदी पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या होत्या. तदनंतर स्ट्राईक रोटेट झाली होती आणि तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव त्याला घ्यायची होती, परंतु ते अपघाती स्थळी बाद होताना मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळालं. इन एट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती आता अनंत हिरवेला प्राचारण करण्यात आलंय. 333 म्हटलं ना तर क्रिस गेल, आणि कालच्या दिवसामध्ये क्रिस गेलचा काय खेळ राहिला. अगदी 22 चेंडू मध्ये 40 धावा केल्या होत्या त्याने. सॉरी 10 चेंडू मध्ये 44 धावा केल्या होत्या 440च्या स्ट्राईक रेटने. अगदी अक्षरशः रसिक प्रेक्षकांची मन जिंकली होती. ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून अगदी ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. काय घडलंय मैदानामध्ये, मोठा मासा गळाला लागलाय. पुढचा चेंडू यावेळीच गतीमध्ये परिवर्तन करायचं होतं, परंतु त्या चेंडूवरती नियंत्रण आपल्याला तितकंसं महत्वाचं पाहायला मिळालं नाहीये. पंचाने स्वर घोषित चेंडू घोषित केलाय. अतिरिक्त धाव या चेंडूवरती आले. धावफलकावरती धावा 8 या आकड्यावरती. 8 अशी धावसंख्या आले. एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतला. तो भूषणच्या माध्यमातून आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला. भूषणकडे ती क्षमता होती. अख्खा संघाचा कणा म्हटला ना तरी वावग ठरणार नाहीये. कालच्या दिवसामध्ये त्याचा खूप खेळ महत्वाचा राहिला होता. आजच्या दिवसातही तो खूप चांगली फलंदाजी करत होता. या वेळेला गती, स्लोअर गतीचा हा चेंडू मैदानावरती अक्षरशः जखडून ठेवले फलंदाजी करणाऱ्या संघाला. चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. सेमीफायनलची लढत, पहिली सेमीफायनलची लढत आहे. रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही स्पर्धा राहिली आहे मित्रांनो. पुढचा चेंडू स्ट्राईक साठी यावेळेस गेल. यावेळेस गेलने भिरकावून दिलाय. सुईमधून धागा काढावा असा चौकार. चौकार आलाय. धावसंख्या वाढेल या वेगाने. धावसंख्या एकंदरीत विचार केलात ना तर 12 या आकड्यावरती पोहोचले जरूर. जिथे 5 चेंडूचा खेळ संपुष्टात आला, 5 चेंडू मध्ये 12 धावा आल्या, एक विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. आता गेलची फलंदाजी आपल्याला क्रिस गेलची आठवण करून देणारी राहील का? शेवटचा चेंडू कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळलाय, जिथे फाईन लेग सॉरी स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव पूर्ण झाली. बॅकअप मिळालाय का? हा बॅकअप मिळालाय जरूर. हा बॅकअप खूप महत्वाचा असतो. आपल्या ऑफिशियल लाईव्ह मध्ये असू दे किंबहुना या क्रिकेटच्या खेळामध्ये बॅकअप खूप महत्वाचा ठरला जातो आणि तो मिळालाय जरूर. धावसंख्या एक ने वाढले, सॉरी 2 ने वाढले. धावफलक यावेळी 14 या आकड्यावरती. पहिल्या 6 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिलात ना तर 14 या आकड्यावरती आपण पाहतोय. ज्या ठिकाणी अनंताच 2 चेंडू स्पेस केले, त्यांनी 6 धावा गेल्या. नारायणने 2 चेंडू स्पेस केले, अजून खातं सुद्धा खोललं नाही आहे स्ट्राईक साठी. आता यावेळेस मात्र आपण नारायणला पाहणार आहोत. नारायणची गोलंदाजी खूप महत्वाची राहिली. अगदी तो मोक्याच्या श्रेणी
P1चं षटक टाकतो त्यावेळेस त्याची गोलंदाजी पाहिलीत ना, अगदी कौतुकास्मय पात्र अशी गोलंदाजी त्याची राहिलेली आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी कुणाला प्राचारण करण्यात येईल, असा कुठला गोलंदाज वापरण्यात येईल का हा ज्या धावा पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात ना, त्या धावा रोखू शकतो. यावेळी स्पाइन लेग रिजन मध्ये चेंडू होईल का सीमारेषा पार. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तद्वर मात्र 2 धावा अर्जित करण्यात आल्या. धाव संख्या 2 ने धाव धावगती थोड्याशा अंशी का होईना, परंतु ती हलकी ठेवण्यामध्ये त्यांना यश मिळालंय. धाव संख्या 2 ने वाढले. धावफलक 16 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. स्ट्राईक साठी नारायण आहे, मॅन फ्रॉम फणसवाडी. याही वेळेला मोठा फटका. टायमिंगचा वापर. चेंडू बॅट वरती आला होता प्रॉपर, परंतु झेल घेतलाय प्रॉपर. फलंदाज बाद. खेळ या ठिकाणी मैदानाच्या बाहेर होताना आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला. दुसरा धक्का या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला नारायणच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्याची जागा सांभाळण्यासाठी नेट क्रमांक 4थ्या क्रमांकावरती वैभव गोरे. गेल बद्दल विचार केलात ना, तर गेल माशासारखा तडफडतो. स्ट्राईक त्याला पाहिजे आणि ती देणं खूप गरजेचं आहे. यस, या ठिकाणी वाईट आलाय चेंडू. संघासाठी वाईट ठरलाय जरूर. ते प्लॅटफॉर्म वरती सर नेहमी म्हटलं जातं की प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती जाणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती गेलेली आहे. असंच काही दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 1 ने वाढेल. अतिरिक्त धाव मैदानामध्ये आले जरूर. धाव फलकावरती धावा 17. 17 म्हटलं तर खतरा सुद्धा होऊ शकतो आणि फलंदाजी करणाऱ्या वैभवला अक्षरशः जखडून ठेवलंय. मी मगाशी सर म्हटलं होतं एखादी रस्सी घ्यावी आणि गच्च बांधून ठेवावं आणि त्या रस्सीची गाठ कशा पद्धतीने सुटावी हेही त्याला कळत नाहीये. आखो टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूला भिरकावलंय परंतु झेल सुटलाय. हा येतोय चौकार. आपल्या 4 दिवस सासूचेही आले आणि 4 दिवस सुनेचेही आले. धावसंख्या 4 ने वधारेल. धावसंख्या यावेळी 21 या आकड्यावरती. 21 फॉर 2 विकेट अशी धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. षटकातील अजून 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. गेल अक्षरशः तडफडतोय स्ट्राईक साठी. यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. स्वीपर कव्हरचा चेंडू. क्षेत्ररक्षक येईल तद्वर मात्र चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण. अगदी संयमाचं क्रिकेट या ठिकाणी मैदानामध्ये दाखवलं गेलंय. गेलला माहिती आहे चला ठीक आहे मला स्ट्राईक नाही भेटली परंतु धावा येतात ह्या खूप महत्वाच्या असतात. धावसंख्या 2 ने वाढेल. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 23 या आकड्यावरती. पंचाने इशारा केला शेवटचा चेंडू या षटकातील स्लॉग वरच्या षटकातील. स्ट्राईक साठी वैभव आहे. एखादा मोठा फटका आलाय जरूर. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव केली कंप्लीट. दुसऱ्या धावेला अपघाती स्थळी पुन्हा एकदा फलंदाज बाद.
थैंक यू सो मच। अभी अभी आपने आवाज सुना वॉइस ऑफ निवी ठाकुरवाड़ी, माय बोली मराठी भाषे में, मैन फ्रॉम निवी ठाकुरवाड़ी, नरेश जी सीत, इनका मैं थैंक यू। टीम प्रिंस वॉरियर्स सलामी की जोड़ी मैदान पर जल्द से जल्द भेजे। दिनेश फरक प्लीज सहकार्य करा। तो यहाँ पर जीतने के लिए 12 गेंदे और 25 रनों की जरूरत। मुमरोली वॉरियर्स बनाम टीम टिटवीचा राजा मोरिया, दोनों टीम के दरमियान दूसरा सेमीफाइनल का मैच। उसके लिए होने वाला टॉस बॉस में प्रेजेंटेशन में हमें दिखाई देते हुए किशोर जी कोकरे। टॉस साठी विनंती करूया। त्या पहिल्या एलिमेंटरचा सामना पाहायला मिळेल। बाप्पा मोरिया टिटवीचा राजा विपक्षाने लढत असताना मुंबरोली वॉरियर्स या दोन्ही टीमला विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचंय। दोन बंधू एकामेका विरोधामध्ये लढत असताना आपल्याला पाहायला मिळतील। अनेकदा आपण कौटुंबिकचा विचार केला तर दोन बंधू हे मात्र जागेवरना किंवा हिश्श्यावरना भांडत असतात। आता मात्र हे दोन बंधू क्रिकेटच्या या महामुकाबल्यामध्ये लढत असताना आमने सामने पाहायला मिळतील। मी टॉस साठी विनंती करतोय सन्माननीय चंद्रकांतजी बावदाने साहेब की आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टॉस घ्यायचा आहे। थोडंसं फास्ट यायचं, मॅचला सुरुवात होतीये। चंद्रकांतजी बावदाने साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। एका बाजूला टिटवीचा राजा मोरिया विपक्ष मुंबरोली वॉरियर्स या दोन संघादरम्यान। तो फिर से एक बार चलते हैं दोस्तों, क्रिकेट के कुरुक्षेत्र पर जीतने के लिए 12 गेंदे 25 रनों की जरूरत। और पहली गेंद पर चौवा लगाकर आगाज किया बल्लेबाज दिनेश वरक ने। ऐसा कहा जाता है अंपायर सर, मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई। और पहली गेंद पर चौवा लगाकर आगाज किया। टीम का स्कोर जा पहुंचा है 2 गेंदे होते हुए 7 रन। साक्षी भाभी के हीरो कैप्टन कुल महेंद्र सिंह धोनी जर्सी नंबर 7 स्कोर कार्ड पर। गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार नारायण गोरे। धन्यवाद भाईजान। टॉस बॉक्स मध्ये टॉस जिंकला टीम टिटवीचा राजा मोरिया संघाने टॉस जिंकला। टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। उलट कॉम्बॉक्स मध्ये जिथे आपल्या सोबत जोडले जातील भाईजान सर, धन्यवाद। यस एब्सोल्युटली। इस बार गेल के हाथों में कैच दे पड़े, बड़ी मछली नागेश नरेश कोकरे बैक टू द पैवेलियन। पहला झटका टीम यहाँ पर प्रिंस वॉरियर्स को लगता हुआ 7 अंकों पर। यहाँ पर अगर फाइनल में प्रवेश करना है तो यकीनन बड़े स्ट्रोक लगाने होंगे, पर अपनी विकेट को भी होगा। पूरी जिम्मेदारी बल्लेबाज दिनेश वरक के ऊपर, क्योंकि दोस्तों अक्सर कहा जाता है सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे। कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो जरूर किनारे बदल जाएंगे। अगर हम दिशा बदलते हैं ना तो जरूर जो मुकाम प्राप्त करना है वो जरूर मंजिल को पा सकते हैं। और यहाँ पर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज ना पर। ओहो, इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, लाउड अपील, वेट एंड वॉच। अंपायर पर कोई दबाव नहीं, कोई प्रेशर नहीं। वहां पर उस
अपील को नकारते हुए अंपायर डिसीजन है इस भूषण हिरवे, लास्ट डिसीजन होगा। जरूर यहां पर अंपायर पर दबाव डालने का प्रयास, पर अंपायर प्रेस्टीज कुकर की तरह अपने डिसीजन को लेकर बैठे हैं। थोड़ी सी हवा छोड़ी, पर कोई विकेट नहीं, कोई दबाव नहीं, कोई प्रेशर नहीं। फिर से एक बार यहां पर बिंदी गेंद जाते हुए लेग बाइस के रूप में जरूर एक रन प्राप्त करते हुए स्पीड अप करना है। के नुकसान पर सड़क कितनी भी साफ हो धूल तो हुई जाती है, सड़क कितनी भी साफ हो धूल तो हुई जाती है, खिलाड़ी कितना भी अच्छा हो भूल तो हुई जाती है। इस बार फुटवर्क का इस्तेमाल किया जरूर, मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क, पर यह भूलना नहीं है कि यहाँ पर नियंत्रण जरूर अपने पास रखना होगा। 7 गेंदे 17 रनों की जरूरत, हर एक डॉट गेंद यहाँ पर समीकरण को बदलाव में बदलते हुए, क्योंकि भूषण हिरवे ने पहली गेंद पर छक्का लगाकर आगाज किया था, चौवा लगाकर आगाज किया बल्लेबाज दिनेश वरक ने। वही रणनीति, वही स्ट्रैटेजी अगर मुकाम को जरूर पहुंचाती है तो संघर्ष करना होगा। और इस बार मिड ऑन के ऊपर से खेलने का प्रयास, गेल ओहो, लैला के शादी में लफड़ा हो गया, गेल इतना भागा कि लंगड़ा हो गया। डीजे थैंक यू डीजे मास्टर। जरूर सैराट फिल्म का ये गाना, नागराज मंजुले दीर्घदर्शित फिल्म सैराट का डायलॉग मुझे याद आता हुआ, हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला। इसी समीकरण को याद रखकर बल्लेबाजी करनी है। 6 गेंदे 13 रनों की जरूरत। जरूर आखिरी गेंद पर गेल का पांव फिसला, पर ये कब तक फिसलेगा ये तो आने वाला वक्त और समय बताएगा, क्योंकि यूं तो कुछ किए बगैर जय जयकार नहीं होती, यूं तो कुछ किए बगैर जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज भूषण हिरवे, 6 गेंदे 13 रनों की जरूरत। स्ट्राइक पे बल्लेबाज सचिन लांबोरे। ओहो, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, जा बना तू सिगरेट हो, तोहफा कबूल करो। मिड ऑन बाउंड्री लाइन के पार, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, षटकार। डीजे बल्लेबाज सचिन लांबोरे आउट होते हुए डीजे को मौका। का मुकाबला यहाँ पर दिल की धड़कने धक धक करने वाला मुकाबला, क्योंकि जो जीता वही सिकंदर। यहाँ पर खलनायक बनना होगा गेंदबाजी करने वाली टीम भूषण हिरवे को, और हीरो बनना होगा, नायक बनना होगा बल्लेबाज विलास गोरे को। पर इस बार देखिए अंपायर का इशारा, नो का आता हुआ। तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया। पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उगड़ा डोले पहानिट, चेंडू है फ्री हिट। इस बार विलास गोरे के बल्ले से आता हुआ ऑन साइड में, जब तक एक रन आसानी से मुकम्मल। इस एक रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है। हमारे गुण लेखक सर बतलाते हुए प्रिंस वॉरियर्स 20 रन जीतने के लिए 3 गेंदे 5 रनों की जरूरत, 3 गेंदे 5 रन।
इस बार मिनी हेलीकॉप्टर जरूर लैंड किया है, दो खिलाड़ियों के बीच में दरार, मिलेंगे चार तो होगा बेड़ा पार। आता है खनखनित प्रिंस वॉरियर्स के बल्ले से शाम प्रिंस वॉरियर्स टीम ने फाइनल में जरूर प्रवेश करते हुए लगेच थँक्यू डीजे. लगेच टिटवीचा राजा आणि मुंब्रोली टीम्स आपण सज्ज राहायचं आहे.